ए भिकाऱ्या, निघ इथून चल. त्याला बघून देवळाच्या बाजूला असलेल्या फुलवाल्याने त्याला धक्का देत शिवी हासडली. तो काहीच बोलला नाही, कारण त्यात चूक काहीच नव्हती. तो चुपचाप तिथून हटून बाजूला झाला आणि बाजूला रांगेत बसलेल्या भिकाऱ्याच्या पासून 2 फूट अंतर सोडून बसला. सडपातळ शरीर यष्टी, सारखा येणारा खोकला, कळवंडून गेलेलं शरीर, अंगावर असलेल्या शर्ट आणि पॅन्टला जागोजागी पडलेली भोकं, कपड्यावर काळी राब बसलेली मळाची, अंगाला दुर्गंध येत होता. त्यामुळे त्याच्या आसपास कोणी थांबत नव्हतं. त्वचेला कसला तरी त्वचा रोग झालेला, जागोजागी पांढरे डाग पडलेले, बघूनच किळस यावी इतका विचित्र असा तो चर्मरोग होता. त्याच्या डोक्यावर चाई लागलेली, जागोजागी पॅक पडलेले, त्यामुळे तर त्याचं रूप किळसवानं वाटत होतं. कोणी त्याच्या जवळही जायला तयार नव्हतं. त्याच्या हातात एक फाटलेलं ब्लँकेट होतं आणि एक प्लास्टिकचा छोटासा डब्बा, ज्याचा तो भिकेसाठी वापर करायचा. वय 36, नाव राजवर्धन सरदेसाई. नावावरून एखाद्या धनवान रुबाबदार व्यक्तीचं नाव असेल असं वाटेल, पण सत्य नेहमीच काहीतरी वेगळं असतं. तो एक भिकारी होता, पण हे आधीपासून असं नव्हतं. रात्रीचे 9 वाजले होते. पायाला नुकतीच एक जखम झालेली. एक कुत्रं त्याला काल चावलेलं, पण डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायलाही पैसे नव्हते. पण प्रश्न पैशापुरताच मर्यादित नव्हता. त्याची मानसिकता, सगळंच संपलं होतं. त्याच्यासाठी जीवन म्हणजे फक्त पोट भरणं एवढंच राहिलेलं. आज गेली 1.5 वर्ष तो इथं भीक मागायचा, पण त्याला कधीच कोणी बोलताना बघितलेलं नव्हतं. जणू मुका होता. ए जा म्हटलं ना तुला, नको त्रास देऊ आता. काय ठेवलंयस तू शिल्लक? मारून तरी टाक एकदाची. त्याच्या तोंडून हे वाक्य आजूबाजूच्या लोकांनी पहिल्यांदा ऐकलं होतं, पण तो कोणाशी बोलत होता? आजूबाजूला कोणीच नव्हतं. पण विचित्र गोष्ट तर वेगळीच होती. अचानक त्याचा एक डोळा रक्तासारखा लाल झाला. चेहऱ्याची डावी बाजू आपोआप काही क्षणात जणू सुजल्यासारखी वाटू लागली. त्यालाही ते लक्षात आलं की लोक बघत आहेत आपल्याकडे. हातात असलेले ते ब्लँकेट पटकन अंगावरून घेत तो तिथून आता चालू लागला. आज हवस होती. दर हवसेला हा त्रास असायचा. तो आता तिथून निघाला, पण सारखा मागे वळून बघत होता. जणू कोणीतरी त्याला सारखं त्रास देत होतं. शनिवारपासून तो चालत चालत आता बाजीराव रोडने शनिवारवाड्याच्या दिशेला निघालेला. आता रात्रीचे 10 वाजत आलेले. नदीपात्रात असलेल्या पुलाखाली त्याची झोपायची जागा होती. चालता चालता सतत दर 1-2 मिनिटांनी तो मागे वळून बघायचा आणि मग परत सरळ बघत स्वतःच्या चालण्याचा वेग वाढवायचा. त्याचा डोळा आता चांगलाच लाल झालेला आणि चेहऱ्याचा डावा भाग पूर्णपणे असा सुजला होता. पण हे एका क्षणात असं काय झालं नक्की की असा विचित्र त्याचा अवतार झाला. घाबरत घाबरत तो आता कसाबसा त्या पुलाच्या जवळ आला. गेले 4-5 दिवस झाले तो इथे एकटाच झोपत होता, कारण 5 दिवसापूर्वी इथे एका सामाजिक संस्थेचे काही लोक इथे त्याच्या आजूबाजूला झोपणाऱ्या म्हाताऱ्या वयस्कर भिकाऱ्यांना इथून एका शेल्टर होममध्ये घेऊन गेले होते. पण वय वर्ष 50च्या खाली असलेल्या हातीपायी धड असलेल्या भिकाऱ्यांना त्या लोकांनी तिथेच ठेवलं होतं आणि त्यात हा एकटाच होता. तिथेही त्याच्या नशिबाने त्याला दगा दिलेला. कसाबसा तो त्या पुलाच्या इथे आला. पूल फार मोठा नव्हता. दुचाकी जाण्यासाठी बांधलेला तो पूल आणि त्या पुलाच्या खाली असलेला एक छोटासा फुटपाथ. तिथे त्याने ब्लँकेट खाली ठेवलं आणि तो त्या ब्लँकेटवर भिंतीला टेकून बसला. सतत दोन्ही बाजूला त्याची नजर फिरत होती. पुलाखालून जाणाऱ्या दुचाकी आणि पुलाच्या वरून जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजाने त्याला थोडासा आधार मिळायचा. पण ती भीती नक्की होती कसली आणि काय घडलं होतं त्याच्या बाबतीत की त्याच्या आयुष्याची अशी गत झालेली? त्याने खिशात हात घातला. एक चामडी फाटलेलं वॉलेट त्याने बाहेर काढलं. त्यात एक फोटो होता. एक वृद्ध दाम्पत्य आणि एक तरुण मुलगा.
30-32 वर्षाचा. इतका वेळ त्याचा निर्विकार चेहरा त्या फोटोला बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य आलं आणि त्याचबरोबर डोळ्यातून पाणी देखील येऊ लागलं. त्या फोटोतील तरुण म्हणजे तोच स्वतः होता आणि ते वृद्ध दाम्पत्य म्हणजे त्याचे आई वडील. तो फोटो बघून त्याला त्याच्या या लखतर झालेल्या आयुष्याचा काही क्षणांसाठी विसर पडायचा आणि या फोटोला तो फक्त अशा वेळी बघायचा जेव्हा मनात भीती खूप जास्त प्रमाणात दाटून यायची. आज दिवसभर काहीच कमाई झाली नव्हती. एकतर त्याची किळसवाणी अवस्था बघून लोक तसेही त्याच्या जवळ यायचे नाही, त्यामुळे त्याला भीक देखील कमीच मिळायची. पायाला झालेली ती जखम रात्री जास्तच सलायला लागायची, पण ती वेदना त्याच्यासाठी एक वरदानच होती. आज उपाशी पोटी झोपावं लागणार हे त्याला समजलं होतं. परंतु परत एकदा पुलाच्या दोन्ही बाजूला नजर टाकत हळूहळू तो आता त्याच फुटपाथवर आडवा झाला. आता तो मनातल्या मनात स्वतःशीच बोलू लागला, कुत्र्याचा आणि 24 तास झालेत. आता तिथे गँग्रीन होईल किंवा मग मला रेबीज देखील होऊ शकतो. रेबीज झाला तर नक्कीच मी कुणावर तरी हल्ला करीन. रेबीजवर कोणतंच औषध नाही चालत. देर इज ओनली प्रिकॉशन बट देर इज नो क्युअर. मग मला म्युन्सिपालिटीवाले घेऊन जातील आणि मला मारून टाकणे वाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल. फक्त 2 ते 3 दिवस बस, मगच माझे हे भोग संपतील. अशी जीवनाची त्याने कधी आयुष्यात कल्पना केली नव्हती. आता हे जीवन त्याला नकोसं झालं होतं. रोज सकाळी उठून जेव्हा तो आजूबाजूला आणि स्वतःकडे बघायचा तेव्हा तो देवाकडे एकच प्रार्थना करायचा की आजचा दिवस हा आयुष्यातील शेवटचा दिवस असावा. मृत्यूची कामना करता करता त्याला काही क्षणात झोप लागली. खूप स्मार्ट आहेस यार तू. बघ, एक दिवस तू खूप मोठा माणूस होशील. यस, राज तुझं फक्त नाव नाही, तुझ्या पत्रिकेतही राजयोग आहे. अरे तूच तर आहेस आमचं सर्वस्व. तुझ्याशिवाय कसं जगू आम्ही तरी. बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. राज, आय लव्ह यू. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. कानांवर पूर्वायुष्यातील सर्वात यादगार प्रसंगामध्ये ऐकलेले शब्द घुमत होते. अचानक डोक्याच्या बाजूला कसली तरी कुडबुड झाली आणि तो दचकून जागा झाला. त्याने मागे बघितलं. काही फूट अंतरावर कोणीतरी बसलेलं. केसांच्या जटा झालेल्या एक जक्कड म्हातारा, अंगावर मळलेली एक भगवी कपनी, बाजूला एक छोटं गाठोडं आणि हातात एक चिलीम, अंगकाठी सडपातळ. तो त्या साधूकडे बघत राहिला. साधूने चिलिमीचा एक दम मारला आणि दूर बाहेर सोडला. इतका वेळ त्या साधूचं यांच्याकडे लक्षच नव्हतं. चिलिमीचा तो धूर बाहेर फेकत असताना त्याने बंद केलेले आणि त्याने जसे डोळे उघडले त्याला काहीतरी जाणवलं. डावीकडे मान वळवत त्याने याच्याकडे बघितलं आणि तो अचंबित होऊन नुसता बघतच राहिला. काही मिनिट तो एकटक नुसता त्याच्याकडे बघत होता आणि अचानक त्याच्यावरून त्याने नजर हटवली आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना पाहिलं. आजूबाजूला त्या साधूची नजर काही क्षण फिरली आणि त्याने परत एकदा राजकडे बघितलं. साधू जागेवरून उठला आणि चालत त्याच्या जवळ आला. राजच्या जवळ येत तो नुसता त्याच्याकडे बघत राहिला. काय झाले अंगाला? त्याने विचारलं. माहीत नाही, 1 मिनिट जरा इकडं बघ. साधू त्याच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाला. साधूला काही क्षणातच घाम फुटला. तो मागे सरकला. बेटा, तुझी वेळ बदलणार आहे आता. तयार राहा. आज निर्णायक रात्र आहे. नका सांगू काही. प्लीज, मला मरायचंय. माझं मरण कधी आहे तेवढं सांगा. ते मी नाही सांगणार, पण एक सांगतो, तुझं जीवन बदलणार आहे आज रात्री. पण ते बदलल्यावर तुलाच काही वर्षांनी असं वाटेल की होतं तेच बरं होतं. मी बघतोय तुझ्या आयुष्याची वाताहत कशी झाली आणि मला हेही समजतंय की ते गेली 1.5 वर्ष तुझ्या मागे लागलंय. दर अवसेला तुला ते त्रास देतं. तुलाही नाही माहिती ते नक्की काय आहे, पण मला दिसतंय. मला त्याचा आभास आहे. इतका वेळ राज त्या साधूला
एक भोंदू माणूस समजत होता, पण साधूची ही शेवटची वाक्य ऐकून राज आता खरंच लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागला. तुम्हाला कसं कळलं की गेले 1.5 वर्ष ती माझ्या मागे लागलीये? राजने विचारलं. बाळा, खरं तर तुझ्या मागं ती 2.5 वर्षापूर्वीपासून लागली. पहिलं 1 वर्ष ती सतत तुझ्या आयुष्याला पोखरत होती, आणि मग जेव्हा तुझं आयुष्य तिने पूर्णपणे पोखरलं त्यानंतर तुझ्या नजरेला ती दिसू लागली. पण आता तुझा सुटकेचा काळ आलाय. आता याला मी तुझ्या सुटकेचा काळ म्हणूनही कुठल्या डोहात अडकण्याचा भोग ते मलाही समजत नाहीये. पण तू सतर्क राहा आणि मुख्य म्हणजे तयार राहा. साधू म्हणाला. नक्की काय होणार आहे? तुम्ही मला कोणतीही अपेक्षा दाखवू नका. मला नकोय आता कुठलीही अपेक्षा. मला एकाच गोष्टीची अपेक्षा हवी आहे, ती म्हणजे मृत्यू. राज म्हणाला. हे मृत्यू यायचा असता तर कधीच आला असता. पूर्ण मृत्यूने तुला मुक्ती मिळेल. तुझ्या बाबतीत तर मृत्यूपेक्षा वाईट घडायचे. मी काय सांगू तुला आता? माझ्या हातात असतं तर मी तुला या क्षणी इथेच मारलं असतं, पण निसर्ग आणि विधात्याच्या नियमाच्या पुढे मी नाही जाऊ शकत. देव तुझं कल्याण करू एवढेच म्हणीन. असं म्हणून साधू त्याच्या इथून उठला आणि परत एकदा स्वतःचं गाठोडं होतं त्या जागेवर येऊन बसला. साधूचं बोलणं त्याला कोड्यात टाकून गेलं होतं. साधू आता त्याच्या जागेवर जाऊन परत एकदा चिली मोडू लागला. राजने परत एकदा अंग जमिनीवर टाकलं. साधूच्या बोललेल्या प्रत्येक शब्दाचा तो विचार करत होता आणि त्याच विचारात त्याला झोप लागली. ही झोप त्याला अगदी चमत्कारिकरित्या लागल्याने जणू अशी झोप त्याला आयुष्यात कधीच लागली नव्हती. मध्ये किती वेळ गेला काहीच समजलं नाही. काही वेळातच अचानक त्याला भुकेची जाणीव होऊ लागली. त्यातच त्याला जाग आली आणि तो उठून बसला. खरं तर त्याला जाग येण्याचे मुख्य कारण होतं बाहेर पडणारा मुसळधार पाऊस. तो उठून बसला आणि त्याने मागे पाहिलं. आता तो साधू तिथे नव्हता. तिचं गाठोडेही नव्हतं. एवढ्या पावसात हा साधू गेला कुठे, हा प्रश्नही त्याला पडला. आणि तितक्यात पुलाच्या उजवीकडून एक कार त्याला येताना दिसली. मारुती व्हॅन, पांढरी रंगाची. ती गाडी पुलाच्या खाली येत त्याच्या बाजूला येऊन थांबली. गाडीच्या आतमध्ये एकूण 3 लोक बसलेली होती. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने गाडीच्या खिडकीची काच खाली केली. काय दादा, भूक लागलीये का? त्या माणसाने राजकडे बघत विचारलं. त्या माणसाचा आवाज अतिशय मृदू होता. अंगावर पांढरे कपडे होते. वय 50च्या आसपास असावं. भुकेची ती जाणीव त्याला आता जास्त जाणवू लागली होती. त्याने मान होकारार्थी हलवली. चल आमच्या सोबत, तुला जेवायला देतो, तो माणूस म्हणाला. भुकेने कासावीस झालेल्या राजला आता जणू काही देवच भेटला होता. मागे बसलेल्या माणसाने व्हॅनचं दार सरकवलं. मागे बसलेला तो व्यक्ती अंगापिंडाने मजबूत दिसत होता. राजने त्याचं ब्लँकेट उचललं आणि तो आता त्या गाडीत बसला. गाडीत बसल्यावर गाडी लगेचच आता तिथून निघाली. काय रे, इथंच राहतोस? घर नाही तुला? नक्की इथं कसा आलास या अवस्थेत? पुढे बसलेला माणूस आता मागे वळून त्याच्याकडे बघत बोलू लागला. खूपच प्रेमाने तो त्याची चौकशी करत होता. नशिबाचे भोग, दुसरं काय? बरं, हरकत नाही, नको सांगूस. काही लोक असतात स्वतःचे दुःख त्यांना दुसऱ्याला सांगायचं नसतं. पाणी घेणार का? गाडीच्या मागच्या बाजूला राजच्या शेजारी बसलेल्या त्या माणसाने विचारलं. हो, तहान तर लागलीच होती. त्या माणसाने राजला पाण्याची बाटली उघडून दिली. राजने अगदी गटागट त्यातलं पाणी प्यायला बाटली परत एकदा त्या माणसाला दिली आणि तितक्यात पुढे बसलेल्या त्या माणसाचा फोन वाजला. त्या माणसाने फोन उचलला. अण्णा, अहो मी आहे ना, काळजी नका करू, आता आराम करा, मी करतो सगळं नीट, पुढे बसलेला माणूस बोलत होता. पण त्यासाठी संभाषण सुरू असताना अचानक राजला गुंगी येऊ लागली. डोळे आपोआप मिटू लागले आणि आता तो धाडकन सीटवरून खाली कोसळला. सर्जा, त्याला उठून सीटवर नीट बसव. पुढे बसलेल्या माणसाच्या आवाजातला मृदूपणा आता नाहीसा झालेला, पण त्याच वेळी त्याच्या आवाजातील भीती, एक चिंता
या भावनाही स्पष्ट दिसत होत्या. मध्ये किती वेळ गेला काहीच अंदाज नव्हता राजला. थोडी थोडी शुद्ध आल्यासारखं जाणवलं. त्याच्या कानावर त्याच माणसाच्या आवाजातले फोनवर बोलण्याचे आवाज. काही संवाद आता त्याला ऐकू येत होते. अण्णा काळजी करू नका, मी सगळं नीट करतोय. आता फक्त काही वेळाची कळ सोसा. हो हो, किती वेळा सांगताय, मी एकटाच आहे. सर्जा आणि प्रदीपला उतरवलं मी चांदणी चौकात. आता भुकुम क्रॉस केलंय. अण्णा अण्णा हो बोला ना. त्या माणसाने फोन आता स्पीकरवर टाकला आणि दुसऱ्या हाताने तो ती गाडी चालवत होता. जसा फोन स्पीकरवर गेला तसा फोनमधून 2 बायकांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शर्मिला काय झाले? अण्णा बोलत का नाहीयेत? मला सांगशील का तू? आता तो माणूस पूर्णपणे टेन्शनमध्ये ओरडला. पण समोरून त्या बायका नुसत्या रडत होत्या. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या माणसाची चिंता आणि भीती अधिकच वाढत चालली होती. अण्णा नीट आहेत का? अगं बोल ना. तो गाडी चालवत चालवत रडू लागला. अहो अण्णा काहीच बोलत नाहीयेत. त्यांच्या तोंडातून ती बाई पूर्ण वाक्य न बोलता परत एकदा जोरात रडायला लागली. त्यांचा श्वास चालू होता का तेवढं सांग. त्या माणसाने परत एकदा ओरडत तिला विचारलं. हो, श्वास सुरू आहे. पण ती परत अर्धवट वाक्य बोलली आणि फोन कट झाला. अर्धवट शुद्धीत तो हे सगळं ऐकत होता. पण अंगात ताकद कमी झाली होती. मनात अनेक प्रश्न होते. नक्की हा कुठं नेत आहे मला? अगं शर्मिला काय झालं? त्याने आता व्हिडिओ कॉल लावला. अण्णा तुम्ही ठीक आहात? कदाचित व्हिडिओ कॉलवर त्याला समोर तो व्यक्ती सुखरूप दिसला होता. आता गाडी चालवणारा व्यक्ती जरा नॉर्मल झाला. मी करतोय अण्णा सगळं नीट, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणून त्याने फोन ठेवला. त्याने मागे वळून राजकडे बघितलं. राज शुद्धीवर आला आहे हे त्याला लक्षात आलं नाही, कारण मागच्या बाजूला अंधार होता. तो परत आता गाडी चालवू लागला. त्याने परत एकदा फोन उचलला, पण यावेळी फोन त्याने कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला लावला होता. हॅलो, 1-2 तासानंतर मला मुळशीजवळ असलेल्या वळणे गावाच्या चौकात पिकअप करायला ये. हो हो, व्हॅनची विल्हेवाट लावावी लागेल, असं म्हणत त्याने फोन ठेवला. राजला सगळं काही ऐकू येत होतं, पण उठून उभं राहत स्वतःची सुटका करून घेण्या इतपतही त्याच्या अंगात ताकद शिल्लक नव्हती. पण अशातच रस्त्याच्या एका दिव्याचा थोडासा प्रकाश गाडीच्या खिडकीतून हाताला आणि राज जिथे पडला होता त्याच बाजूला असलेलं एक छोटंसं कटर त्याला दिसलं. ते कटर त्याने स्वतःच्या खिशात टाकलं. आता गाडी पुण्यापासून खूप दूरवर आलेली होती. पौंडपासून पुढे मुळशीकडे जाणाऱ्या एका निर्मनुष्य रस्त्याने ती व्हॅन वेगात निघालेली होती. राजच्या मनात आता वेगवेगळे विचार येऊ लागले. नक्की मला घेऊन चाललाय कुठे हा? नक्की काय करायचंय माझ्यासोबत? मला जीवे मारायचे का? माझे अवयव काढायचेत? कदाचित त्यांना माझे अवयव हवे असतील. पण यांना आता कसं सांगू मी किती खच्ची झालोय आतून. जी अवदसा गेले 1.5 वर्ष माझ्या मागे लागली त्या अवदसेने मला आतून बाहेरून पोखरले. आता मुसळधार पाऊस सुरू झालेला, पण गाडीचा वेग 80 ते 100च्या मध्येच होता. ते औषध राजला पाण्यातून दिलं गेलं होतं. त्या औषधाचा परिणाम आता जरा वाढल्यासारखा जाणवू लागला. इतका वेळ अर्धवट शुद्धीत असलेल्या राजला आता परत एकदा झोप येऊ लागली. तो बेशुद्ध झाला. गाडीचं दार आपटल्याच्या आवाजाने त्याला जाग आली. जाग म्हणजे अर्धवट शुद्ध. त्या माणसाने आता व्हॅनच्या मागच्या बाजूचं दार सरकवत उघडलं. बॅटरीचा प्रकाश त्याने राजच्या तोंडावर मारला. त्या माणसाने खिशातून मोबाईल काढला आणि परत एक फोन लावला. का रे सर्जा, याचे हात आणि पाय अजून मोकळेच आहेत. उतरताना तू पाय आणि हात बांधले नव्हतेस का त्याचे? रस्सी कुठे आहे सांग पटकन, त्याने फोनवर परत एकदा विचारलं. आणि तो आता गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या डिक्कीकडे गेला. राजने पटकन ते कटर खिशातून काढत हाताच्या बाहीत लपवलं, पण प्रतिकार करून इथून निघायची त्याच्या अंगात ताकद शिल्लक नव्हती. तो माणूस आता परत आला आणि त्याने डिक्कीतून एक दोरी आणली.
राजला एक गोष्ट समजली होती, जर त्याने आता प्रतिकार केला तर हा माणूस त्याला अगदी सहजासहजी गार करेल. त्यामुळे त्याने आता त्या माणसाला स्वतःचे हात आणि पाय बांधू दिले. आपण शुद्धीवर आहोत हे त्यांनी जाणवू दिलं नाही. तो माणूस आता परत एकदा डिक्कीजवळ आला. ती व्हॅन जरा वेगळ्या प्रकारे मॉडिफाय केल्यासारखी वाटत होती. व्हॅनच्या डिक्कीचा भाग कदाचित जरा वाढलेला वाटत होता. त्याने डिक्कीमधून काहीतरी बाहेर काढलं. नक्की काय होतं हे राजला समजलं नव्हतं, पण काहीतरी मोठ्या पेटीसारखं, ज्याला कदाचित चाक असावीत असं काहीतरी होतं. तो माणूस आता ती वस्तू घेऊन गाडीपासून कुठंतरी दूर निघून गेला. राज मात्र व्हॅनच्या मागच्या भागात तसाच पडून होता. आजूबाजूला रातकिड्यांचा किर्रासा आवाज येत होता. जेवढं दिसू शकत होतं त्यावरून आजूबाजूला जंगल होतं हे कळत होतं. आजूबाजूला असलेली घनदाट झाडं आणि झाडाच्या फांद्या जाणवत होत्या. 15-20 मिनिटे झाली आणि आता तो माणूस परत एकदा व्हॅनच्या जवळ आला. त्याने राजचं शरीर ओढत बाहेर काढलं. राजला आता पायाला धरून जमिनीवर खरडत आता तो कुठेतरी नेऊ लागलेला. राजने अर्धवट डोळे उघडत आजूबाजूला बघितलं. आजूबाजूला घनदाट जंगल होतं आणि समोर एक पडीक असा वाडा दिसत होता. ओसाड अवस्थेत असलेली ती दगडी इमारत त्याला दिसत होती. आत मंद असा प्रकाश दिसत होता. वाड्याच्या आवारातून राजला ओढत तो माणूस आता वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ ओढत घेऊन आला. त्या माणसाला देखील आता दम लागलेला. त्याने काही क्षण दम खाल्ला आणि आता राजचं शरीर त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि त्या वाड्याच्या मुख्य दरवाजातून तो आत गेला. तो त्याला परत एकदा जमिनीवर ठेवत त्याचं शरीर ओढत आणखी आत घेऊन गेला. आत एक मोठी खोली दिसत होती. खोलीत मध्यभागी एक टेबल ठेवलेलं होतं आणि त्या टेबलवर रॉकेलचा कंदील पेटलेला दिसत होता. राजला तिथं तसंच ठेवून तो माणूस आता त्या खोलीतून बाहेर गेला. राजने डोळे उघडले, आजूबाजूला बघितलं. खोलीच्या इतर भागात अंधार होता आणि मध्यभागी टेबलवर ठेवलेला तो कंदील फारच माफक प्रकाश टाकत होता आणि तितक्यात त्याची नजर खोलीच्या समोरच्या भागात असलेल्या एका खिडकीवर गेली. त्याच्या मेंदूवर असलेला गुंगीचा अंमल एका क्षणात उतरला, कारण ती त्याच्या मागे लागलेली. ती खिडकीतून त्याला बघत होती. ती तीच जिच्याबद्दल तो साधू त्याच्याशी बोलत होता. भीती एक अशी गोष्ट आहे जी सगळ्या भावनांच्या पेक्षा सर्वोच्च भावना आहे. भीती जेव्हा जाणवते तेव्हा दारूची नशा देखील काही क्षणात उतरते, तर ही तर साधी गुंगीच्या औषधाची नशा होती. काही क्षणापूर्वी जिथे त्याच्या अंगात हालचाल करण्याइतकी ताकद शिल्लक नव्हती, आता अचानक खिडकी बाहेर असलेल्या तिला बघून तो सुटकेसाठी चुळबुळ करू लागला. तिला तो खूप घाबरायचा, इतका की ती समोर दिसल्यावर त्याच्या छातीची धडधड वाढायची, त्याला घाम फुटायचा, त्याची झोप उडायची. तितक्यात अचानक खोलीत तो माणूस परत आला, पण यावेळी त्या माणसाचं रूप वेगळंच होतं. अंगावर एकही वस्त्र नव्हतं. अंगाला त्याने कसला तरी लेप लावलेला आणि त्याच्या हातात एक आसूड होता, एक चाबूक किंवा हंटर. तो मनुष्य असा का आला होता तिथं? तो तसाच चालत आता त्या कंदील ठेवलेल्या टेबलजवळ गेला. टेबलजवळ ठेवलेली एक गोष्ट जी राजने पाहिली नव्हती ती आता राजला स्पष्ट दिसत होती. राजची विचारशक्ती आता कुंठित झालेली, कारण तीच वस्तू त्या माणसाने गाडीच्या डिक्कीतून काढली होती आणि ती वस्तू म्हणजे एक कॉफिन होता, ख्रिस्ती लोकांची शवपेटिका. त्या माणसाच्या दुसऱ्या हातात एक चांदीची थाळी होती. त्या थाळीत काहीतरी होतं, पण नक्की काय ते अजून नीट दिसलेलं नव्हतं. राजने खिडकीकडे बघितलं आणि आता ती तिथे नव्हती. आता त्याला पूर्ण शुद्ध तर आलीच होती. त्याचं लक्ष त्या माणसाकडे गेलं. तो माणूस त्या कॉफिनजवळ उभा होता. कॉफिनचं दार उघडत तो मागे सरकला. त्याच्या हातात जी थाळी होती त्यात पिठासारखं काहीतरी होतं. त्याने ते मुठीत धरलं आणि त्या कॉफिनच्या आत पसरवत तो मागे सरकला.
राज चुळबुळ करत होता. त्याला आभास होऊ लागलेला काहीतरी अघोरी, काहीतरी विकृत असं आता काहीतरी घडणार होतं. तो त्याच्या हाताच्या बाहीत लपवलेलं ते कटर त्याला आठवलं. मागे बांधलेल्या हाताच्या बाहीत असलेलं ते कटर कसं तरी त्याने सरकवत सरकवत आता हातात घेतलं. छोट्याशा त्या कटरने आता हळूहळू तो दोरी कापायचा प्रयत्न करत होता, पण दोरी मजबूत होती. अचानक हातातली चांदीची थाळी खाली पडली आणि तो माणूस आता त्या कॉफीनपासून एक एक पाऊल मागे येऊ लागला. तो स्वतः घाबरलेला दिसत होता. त्याचं लक्ष फक्त त्या कॉफीनवर होतं आणि राज शुद्धीवर आहे हे त्याला अजून लक्षात आलेलं नव्हतं. राजच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. काय होणार आहे नक्की, काय आहे त्यात? पण जे आहे ते अशुभ असं काहीतरी आहे एवढं त्याला आतून समजत होतं. तो माणूस राजच्या अगदी पुढे काही अंतरावर उभा होता. काहीतरी घडलं होतं. तो विवस्त्र माणूस जो राजला इथे घेऊन आला होता अचानक जमिनीवर गुडघे टेकवत डोकं जमिनीवर टेकवू लागला आणि आता नेमकं त्याच वेळी राजला ते दिसलं होतं. कॉफीनमधून कोणीतरी बाहेर येऊन उभं राहिलेलं. कॉफीनच्या बाहेर बाजूला एक माणूस उभा होता. अंगावर काळा कोट आणि बेल बॉटम पॅन्ट होती. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्याची केस मात्र कानावर आलेले. 70-80च्या काळात ज्या केशभूषा लोकप्रिय होत्या त्याच पद्धतीची हेअरस्टाईल त्या माणसाची दिसत होती. राजला काहीच कळत नव्हतं नक्की हे काय सुरू होतं. एक कॉफीन आणि त्यातून हा कोणीतरी माणूस बाहेर येऊन आता उभा होता. पुढे काहीतरी आणखी भयानक घडणार होतं याची जाणीव त्याला झाली. जमिनीवर नतमस्तक असलेला तो आता उठून उभा राहिला. भीतीने त्याचं पूर्ण अंग घामाने भिजलेलं होतं. कॉफीन शेजारी असलेला तो माणूस एक एक पाऊल पुढे येऊ लागला. याने हातात असलेला तो आसूड जमिनीवर आपटला. तो कोटवाला व्यक्ती काही क्षण तसाच थांबला. इतका वेळ अगदी शांत असलेल्या त्याने आता जनावरासारखी आवाज काढायला सुरुवात केली. एखादं भुकेलं जनावर जसं आवाज करतं तसे ते आवाज होते. हे बघ, हे घे, तुझ्यासाठी आणलं आहे. तो विवस्त्र व्यक्ती त्याच्याशी बोलू लागला आणि मागे राजकडे हात दाखवू लागला. त्याने आता राजच्या दिशेला वळून बघितलं आणि त्याची पाचावर धारण बसली, कारण राजने दोऱ्या कधी कापल्या हे त्यालाही समजलं नव्हतं. राज उठून उभा राहिलेला. राजने आता त्या समोर अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघितलं. बाहेर नेमकी वीज चमकली आणि त्या व्यक्तीचा चेहरा राजला आता स्पष्टपणे दिसला.